विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज सांगतो. कृषी विभागाचा काल आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कृषी सहाय्यकाचे गट कचे पद लवकरच येणार आहेत. आणि एक दुसरा मुद्दा आहे की कृषी सखी हे पद ग्रामीण भागामध्ये जे निर्माण केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे 5,000 रुपये मानधन त्या स्त्रियांना देतात. तर कृषीची पातळी वाढवण्यासाठी, चांगल्या प्रकारची कृषी होण्यासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून हे प्रयत्न होत आहेत. तर त्या कृषी सखीला ट्रेनिंग देण्यासाठी या ठिकाणी एक महान व्यक्तिमत्व आपल्याकडे आले, डॉक्टर पुरुषोत्तम जोशी सर, सहाय्यक संचालक. आता ते कृषी सखीची निवड कोण आणि कशी करतं आणि त्यांचं ट्रेनिंगचं स्वरूप एक 2 मिनिटात तुम्हाला सांगतील. कृषीची ही संकल्पना ही माननीय पंतप्रधान यांच्याकडून आलेली आहे. कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, ग्रामीण भागात कृषी तंत्रज्ञान झपाट्याने पसरावं, यासाठी महिला सक्षमीकरणामध्ये कृषी सखीची निवड आत्मा, जो आमच्याकडे जिल्ह्याला आत्मा योजना आहे, पोखराच्या अंडरमध्ये आणि आत्मा याच्यामध्ये यांच्याकडून निवड केल्या जाते. आणि निवड केल्यानंतर 5 दिवसाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. वेगवेगळ्या विषयावर त्यांना सक्षमीकरण केलं जातं. त्यांना जैविक शेती सांगितली जाते, विषमुक्त शेती सांगितली जाते, जीवामृत, बीजामृत, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करून त्यांचा गट तयार करून स्वयंसहायता गट सुद्धा करतात, जेणेकरून ते सक्षम होऊन स्वतः काही करू शकतील गट तयार करून, आणि शेतकऱ्याला सुद्धा तंत्रज्ञान झपाट्यानं पसरतील. अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू आहे. त्यांना माननीय पंतप्रधान यांच्याकडून 5,000 रुपये मानधन देण्यात येतं आणि ते मानधन चालू राहील. पण यांचं परत त्यांचे इव्हॅल्युएशन होईल आणि 2 ते 3 वर्षानंतर परत ह्या सक्षम राहिल्या पुढे मग काय मानधनात वृद्धी होऊ शकते. हा तो त्यांचा विषय आहे. तर गाव पातळीवरती स्त्रियांनी याच्यामध्ये मोठा सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो. कारण एका गावातून 2 कृषी सखीची निवड या ठिकाणी होणार आहे. दुसरा एक मुद्दा आहे की कृषी सहाय्यकाची ऍड मोठी येणार आहे आणि ही गट MPSC येणार आहे. त्यामुळं प्रीसाठी तर आम्ही आहोतच, आमची टीम आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे डॉक्टर साहेब आहेत ज्यांनी सहाय्यक संचालक हे पद 34 वर्ष, ज्यांची कृषी विभागामध्ये 34 वर्ष सेवा झाली आणि ज्यांचा स्पर्धा परीक्षेसाठी 40 वर्षांचा अनुभव आहे. तर असे सर तुम्हाला मेन्सला तांत्रिक कृषीचा विषय शिकवणार आहेत. तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. तर आम्ही कृषीबद्दल तांत्रिक विषयाची माहिती असेल किंवा बाकीची माहिती असेल यासाठी टेलिग्रामवरती ग्रुप बनवतोय. तर ग्रुप काय करा, जॉईन करा. या ठिकाणी आम्ही लिंक देतोय. तर टेलिग्रामवरती हा ग्रुप जॉईन करा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण पशुसंवर्धन याच्यामध्ये जी बॅच टाकली त्या बॅचला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालाय. त्याचं आपण पुस्तक पण आणतोय पुढच्या आठवड्यात मार्केटमध्ये, खूप सुंदर. आणि सरांनी ती बॅच सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे घेतलेली. तर कृषीचं मार्गदर्शन करण्यासाठी सर आपल्याकडे आले, तर त्यासाठी आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.